प्रदक्षिणा करणारी माणसं, नर्मदा प्रदक्षिणा ही किती दिवसाची आहे नियमामध्ये, पुस्तकामध्ये वगैरे 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 त्या नर्मदा परिक्रमेच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. ज्यांना वेळ नाही ते 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्येच परत येतात. पण काही का होईना तेवढा वेळ काढून माणसं करतात. आपल्या गावामध्ये सुद्धा कुसुमताईची नर्मदा परिक्रमा परिपूर्ण त्या नर्मदा मैयाच्या कृपेनं झाली. एक वेळ त्यांचं टाळेवाजून स्वागत करू. नर्मदा प्रदक्षिणेचं पुण्य काय आहे तुम्हाला कल्पना नाही, म्हणून तुम्ही नर्मदा प्रदक्षिणा केल्यानंतरही तुमच्या नर्मदेला घेण्यासाठी, स्वागतासाठी तुम्ही पुढे जाऊ शकले नाही. तुम्ही आलेल्या नवरदेवाला बँड घेऊन जाता, कारण प्रपंचातलं महत्व तुम्हाला आहे. पण नर्मदा प्रदक्षिणेचं काय महत्व आहे हे जर बघायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत चला. आता आमच्या जवळचा एक मुलगा प्रदक्षिणा करून आला, तर अख्खं गावच्या गाव ओंकारेश्वरला त्याला घेण्यासाठी गेलं होतं. अख्खं गावच्या गाव गाड्या करून. तर कमीत कमी नाही तुम्हाला तिथे जाता आलं तर कमीत कमी रेल्वे स्टेशनला अकोल्याला तर जावं. नाही जाता आला अकोल्याला तर तुमच्या गावामध्ये पोहोचल्यानंतर तर स्वागत करावं. नाही तेव्हा कळालं तर कमीत कमी जेव्हा कळेल तेव्हाच त्या नर्मदेला नमस्कार करावा. पण आम्हाला व्यवहार आमच्या डोक्यात भरलेला असल्यामुळे आम्हाला तेही अनुष्ठान वाटत नाही. नर्मदा परिक्रमा करणं कशी असते एक वेळ करून बघा. मी निघालो होतो नर्मदा प्रदक्षिणाला, 5 दिवसात परत आलो. कारण माझा नियम असा असतो, मी जे करायचं कर्म ते शास्त्राने जसं सांगितलं तसंच करतो, नाही तर करायचंच नाही. एक सोबत होता, त्याला 3ऱ्या दिवसापासूनच मी सांगितलं सुरू करणं, बाबा तुला जायचं असं तू तुझा, मी येत नाही. तो म्हणे ना चला ना. 4था दिवस झाला, त्याला माझं एकच म्हणणं, तू जा बाबा, मला नाही होत, आपल्याला जमत नाही. शेवटी त्याच्या आग्रहानं कसे तरी 2 दिवस पूर्ण झाले, 5 दिवस झाले. आणि 5व्या दिवशी संध्याकाळी त्याला म्हटलं तू जायचं असं तर जाण्यात नको जाऊ, मी नर्मदेत मी जाईल पण प्रदक्षिणेला येत नाही. नर्मदा प्रदक्षिणेचा आनंद कसा असतो, काय असतो, मी 5च दिवसामध्ये उपभोगला. आनंद आहे. पण माझ्याकडून काही गोष्टी होत नाहीत, म्हणून मी नर्मदा प्रदक्षिणा करण्यासाठी काही माणसांना मी पाठवलं. त्याच्यातले 3 अपूर्ण परत आले. तुमच्याच गावातले एक पिसाबाई म्हणून होत्या, तांबईमध्ये राहायला, वाघमारेत होत्या, त्यांना पाठवलं होतं. एक वेळ म्हटलं पिसाबाई माझ्याकडून नर्मदा प्रदक्षिणा करणं होत नाही, तुम्ही तरी जा. तर त्या म्हणत मी गेली तर तुम्हाला काय भेटणार. मी म्हटलं मला आनंद वाटणार, तुमच्या आनंदासाठी जाते म्हणे. त्यांना जोडीदार दिली एक बाई. त्या 2घी जणी नर्मदा प्रदक्षिणेला गेल्या, समुद्रापर्यंत पोहोचल्या. समुद्रातून पुन्हा त्या नावेला गेल्या आणि पुन्हा तिथून काय झालं काय माहित परत आल्या. मी म्हटलं आपलंच भाग्य कमी पडते. कुसुमताई नर्मदा प्रदक्षिणेला गेली, मला सांगितलं पण नाही. ते म्हणे महाराजांना जर सांगितलं जाऊ नको तर आपली नर्मदक्षिणा पूर्ण होत नाही, त्याच्यापेक्षा सांगायचंच नाही. गेली ना निघून. आणि नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण करून आली, पण थोडस काय होईना मला सांगितलं नाही म्हणून हात मोडला. जर सांगितलं असतं तर प्रदक्षिणा पूर्ण झालीच नसती, कारण आपलं ते भाग्य नाही, आपल्याकडून होत नाही. मी 5च दिवसात परत आलो. नर्मदा प्रदक्षिणा आपल्याकडून होत नाही, पण ज्यांना होते त्यांनी करा, नक्कीच करा. नर्मदा मैया साक्षात कृपा करते. मग तुम्ही म्हणाल तुम्ही का करत नाही. माझ्यावरती माझी अधिष्ठान देवता माझी जी आहे ती मी वेगळी मानतो, त्याच्यामुळे मला गरज नाही वाटत. नाहीतर किती काही त्रास असता तरी केला असतं, आणि मला काही त्रास नाही. पण माझ्याकडून होत नाही, कारण माझे नियम सांभाळून माझ्याकडून होत नाही, म्हणून मी गेलो नाही. पण कुसुमताईनं पूर्ण केली, त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार आहे. ज्यांना होईल त्यांनी करा. नर्मदा प्रदक्षिणेसाठी
तुम्ही फक्त त्या रस्त्यानं जाऊन बघा एक वेळेला नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्या माणसांचं लोक त्या रस्त्याची किती स्वागत करतात. नर्मदेच्या किनाऱ्यावर राहणारी माणसं नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्यांचं स्वागत करतात. अरे घरात मी त्यांच्या काही खायला नसतं, परंतु नर्मदा प्रदक्षिणा जर कोणी जर आला तर त्यांना असं वाटतं देवच आला आपल्या घरी, साक्षात नर्मदा मैयाच आली. आणि त्यांना पाहिजे ती व्यवस्था करून देतात. हो, पाहिजे ती व्यवस्था करून देतात नर्मदा किनाऱ्यावर. एवढा मोठा प्रवास नर्मदेचा परिक्रमेचा, त्या सगळे रस्ते माहीत थोडेच असतात. डोक्यापेक्षा वर चढलेलं गवत त्याच्यातून वाट चालत करत राहायचं, खाली चिखल, दोन्ही बाजूनी गवत, आणि ते असं हातानं बाजूला सरकत सरकत चालायचं. आणि मला सांगा कुणीकडे गेला लागेल का तपास? हा, फक्त बिबटे आला असं म्हटलं की लोक शेतात नाहीत जात. इकडे नाही का आला बिबट्या? आमच्या आळंदीमध्ये आला, लोकांना प्रदक्षिणा बंद केल्या. हो, आता या 5 दिवसापूर्वी हो जाणार आहे तुम्ही आळंदीला, 40 फुटीवर येऊन गेला. आता 5 दिवस झाले. हो, 40 फूट म्हणजे आमच्या घराच्या मागं. लोकांनी आळंदीतली प्रदक्षिणा बंद केली बिबट्या आला म्हणून. मग आता त्या जंगलातून नर्मदा परिक्रमा करायची आहे, रस्ता माहित नाही, सगळं गवत वाढलेलं आहे, डोक्यापेक्षा वर चढलेलं गवत, त्याच्यातून वाट चालत चालायचंय, खाली सगळा चिखल, काय आहे खाली काय माहित, त्याच्यातून पाय वाटचाल करायचा. परंतु नर्मदा मैया पायाला जराशी इजा होऊ देत नाही. अजून सांगू तुम्हाला, रात्र झालेली असेल, रस्ता दिसत नाही, कुणीकडे जावं कळत नाही, कोणाचा आवाज येत नाही, कोणी दिसत नाही, तेवढ्यात कोणीतरी नर्मदा मैया कोणाचं तरी रूप धारण करते आणि त्याचा मार्ग दाखवून त्याला आश्रमवर पोहोचवते. हे साक्षात अनुभव आहे ते नर्मदा मैयांचे, साक्षात अनुभव आहे, साक्षात अनुभव आहे. म्हणून त्या नर्मदेला सुद्धा ओंकारेश्वरला आमचे गजानन महाराज गेले होते. माहित आहे ना, नर्मदा मैयाने साक्षात दर्शन दिलं तिथे संत गजानन महाराजांना. म्हणून एक वेळ समजा नाही झाली प्रदक्षिणा पायी, तर कमीत कमी दर्शनाला सुद्धा एक वेळ जा नर्मदा परिक्रमा प्रदक्षिणाच्या. आणि नाही जाणं झालं तर ज्यानं नर्मदा प्रदक्षिणा केली त्याच्या पाया पडा, बस झाली आपली नर्मदा पूर्ण. इथे माझ्याकडून होत नाही, मला माहित होतं. मी म्हटलं आता कोण भेटल आपल्याला, कुसुम ताई आली. आता नर्मदा मैयाला माहित नाही उद्याचं नर्मदा प्रदक्षिणा करायची. मी एक वेळ कुसुम ताईला बसू दिलं, मीच माझी तिची पूजा करून टाकली. ती करायला गेलो तर करू देणार नाही. तिची पूजा केली आणि तिच्या अंगाभोवती 5 प्रदक्षिणा केल्या, साष्टांग नमस्कार केला, आपल्याला घर बसून नर्मदा परिक्रमा झाली. पण तसा भाव लागेल, तसा भाव लागेल. आम्हाला नर्मदा प्रदक्षिणा करणारा जो साधक अनुष्ठानामधला आहे तो आम्हाला नर्मदेचं रूप वाटला पाहिजे. पण आम्हाला जर ते कुसुमताई वाटत असेल तर आम्हाला ते फल भेटणार नाही. आलं का लक्षामध्ये? असो, अनुष्ठान, अनुष्ठानाला फार किंमत आहे. चातुर्मासाचे अनुष्ठान, नर्मदा परिक्रमेला करणारी माणसं एका एका जागेवरती चातुर्मासाचे अनुष्ठान करतात. तसं 3.5 वर्षाची नर्मदा परिक्रमा आहे शास्त्रामध्ये. 3.5 वर्ष करायला लागतात नर्मदा प्रदक्षिणा. आता काही माणसं 3.5 महिन्यात येतात, मग ते एका वर्षाचा 1 महिना, 3.5 महिन्यात घरपूर. पण तेही होत नाही आपल्याकडून. म्हणून जे करतात त्यांच्या चरणावर नमस्कार आहे. सुतजी महाराज शौनक ऋषींना सांगतात की ऋषी हो, शुकदेवजी महाराज परीक्षिती राजांना सांगतात आणि नारद मुनी व्यासांना सांगतात की त्या संत मंडळींना, त्या सज्जनांनी प्रार्थना केली, जर आपल्याला त्या क्षेत्रावरती जाऊन जर आपल्याला चातुर्मास करायचा असेल, त्याच्या ऐवजी जर आमच्याच गावामध्ये चातुर्मास केला तर प्रार्थना केली. संतांना प्रार्थना करावी, विनंती करावी.
देवाला याचना करावी, देवाजवळ याचक बनावं, देवाजवळ नम्र बनावं, विनंती करून प्रार्थना करावी. संताजवळ मात्र लढीवाळ बनावं आणि त्या ठिकाणी संतांना मात्र त्या ठिकाणी प्रार्थना करावी, विनंती करावी, नम्र निवेदन करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. संतापासी असावी बहुमर्यादा. संताजवळ बोलत असताना मर्यादेने चालावं, संताजवळ पाहत असताना मर्यादेने पाहावं, संतासोबत बोलत असताना मर्यादेने बोलावं. आपल्या घरामध्ये जर पाहुणे आले ना, नवीन मोठे पाहुणे जर आले तर बाई चालण्याचा आवाज पायाचा येऊ देत नाही, बोलण्याचा आवाज येऊ देत नाही. जे सांगायचं कार्य आहे ते कार्य सांगते, परंतु कोणाला कळू देत नाही. त्या लवचिकतेमध्ये, त्या नम्रतेमध्ये सगळं कार्य ती बाई घरात करते आणि इतर वेळेला मात्र ते घर मात्र वाजतच राहते. पण आज का वाजत नाही, त्या घरामध्ये का आवाज येत नाही, तर त्या ठिकाणी नम्र भाव निर्माण झालेला आहे. जर साधा पाहुणा आला तर आमच्या घरातली पद्धत नम्र तयार होते. तर आमच्या घरातली देव आहे हे जर आम्हाला वाटला तर आमच्या घरातलं नेहमीसाठी नम्र वातावरण राहील. पण आम्हाला वाटतच नाही आमच्या घरात देव आहे म्हणून. म्हणून आम्ही सैतानासारखं घरातले बोलत असतो, सैतानासारखं वागत असतो. हळू बोलावं, मंदिरामध्ये पाय लावून बसू नये, जोरात बोलू नये. मंदिरामधले हे अपराध आहे. तसं देवाजवळ बसल्यानंतर सुद्धा हे अपराध आहे. तसं संताजवळ गेल्यानंतर सुद्धा काही अपराध असतात. आपलं मनोगत जरी सांगायचं असेल तरी आपलं नम्रतेनं सांगावं. नम्र निवेदन म्हणतात त्याला. निवेदन करावं. संताला नम्र निवेदन केलं, विनंती केली. आज्ञा नाही, विनंती आहे. ज्या क्षेत्रामध्ये जाऊन आपल्याला तिथे चातुर्मास करायचा आहे, तोच चातुर्मास आमच्या गावामध्ये जर झाला तर आमचं भाग्य राहील. आम्ही भाग्यवान समजू की त्या गावकरी मंडळींची आणि त्या सज्जनाची भाषा ऐकली आणि साधू संतांनी होकार दिला आणि साधू संतांनी हे चातुर्मासाचं अनुष्ठान आता त्या गावामध्ये करायची तयारी केली. पण कुठे करायचंय, त्याच्यासाठी निवांत स्थान असावं. प्रपंचामध्ये असलेल्या त्या किलबिलीचा त्रास होऊ नये म्हणून आमराईमध्ये सुंदर संतांच्या पर्णकुट्या तयार करण्यात आल्या. प्रत्येक संताला एक एक पर्णकुटी आहे. ती कशी पर्णकुटी आहे आज जर पाहायची असेल तर वृंदावन मध्ये रमणरेती आहे. त्या रमणरेतीवरती साधू संतांच्या आजही पर्णकुटी आहेत. पण त्या सुद्धा आता येशी झाल्या. पण अजून जर बघायचं असेल तर ब्रजभूमीमध्ये बन्सीवट आहे. बन्सीवट गेलात का बन्सीवटला तुम्ही? आम्ही मागच्या वेळेला वृंदावनला गेलो त्यावेळेला आमच्या काही भक्तांनी ठरवलं की महाराज आपण बन्सीवट ठिकाणी आपण सुंदरपैकी सत्संग करू 7 दिवसाचा. आणि फक्त जे भागवतातले 5 प्राण आहेत ते 5 प्राण 5 गीत आहेत. त्याच्यामध्ये जो बासरीचा संवाद आहे त्या बासरीच्या संवादासाठी जे गीत तयार झालेलं आहे तो विषय घेऊन आपण त्या बन्सीवटाच्या ठिकाणी 7 दिवस वास्तव्य करू. का तर त्या ठिकाणी ब्रजभूमीमध्ये त्या बन्सीवट जवळ सगळ्यात जास्त राधाराणीच्या आणि भगवंताच्या भेटी झालेल्या आहेत. असं ते पवित्र स्थान आहे. अजूनही तो बन्सीवट जसाच्या तसाच आहे. जे कोणी भाग्यवान असतात त्या भाग्यवंताला आजही माझ्या भगवान परमात्म्याच्या मुरलीचा आवाज त्या बन्सीवट जवळ येतो. लोक कान लावतात, त्याला कान लावून ऐकतात.
काहींना पक्षाचा आवाज येत असेल तर काहींना बंसीचा आवाज येत असेल, ज्याचा जसा अधिकार असेल तसा तो आवाज त्यांच्या कानावरती पडतो. ती बंसी, तो बंसीवर त्या ठिकाणी आजही त्या साधू संतांच्या पर्णकुट्या आहेत. या जगापासून आजही साधू संत अलिप्त राहतात. हिमालयामध्ये आज एवढं बर्फ आहे, थंडी आहे, तरी आज काही महात्मे अजूनही त्या ठिकाणी साधना आपले अनुष्ठान करतात. कारण या संसाराच्या या वातावरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो साधू. म्हणून साधूंच्या ज्या पर्णकुट्या आहेत त्या अमराईमध्ये सुंदरपैकी तयार करण्यात आल्या. साधूंनी जास्तीत जास्त एकांतामध्ये राहण्याचा प्रयास करावा. एकांतामध्ये राहावं. प्रपंचामध्ये राहून सुद्धा एकांतामध्ये राहता येते, गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा एकांतात राहता येते, पण तशी मात्र ती जोडी लागते बरं का. तसा पती लागतो तशी पत्नीही लागते. गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा ऋषी तुल्य जीवन जगता येतं. हो, जीवनामध्ये तसा अनुभव घेतला पाहिजे. असं काही नाही की आम्ही गृहस्थी आहोत म्हणून आम्हाला ते जीवन जगता येत नाही. आपण ठरवलेल्या प्रमाणे ते जीवन जगू शकतो. पण आपल्याला सवयी पडल्या, नाही त्या पाहायच्या, नाही त्या खायच्या, नाही त्या बोलायच्या, नाही त्याच्या संगतीत बसायच्या. घरी जर कोणी नसलं तर त्याला घर खाते म्हणून वट्यावर येऊन बसते. ती तिकडून येते, ही इकडून येते, ती तिकडून येते, ती तिकडून येते. आणि किती वेळ त्या वट्यावर बसतात काय सांगा. आणि मग संध्याकाळची वेळ झाल्यानंतर बाई अंधार पडून राहिल्यावर गाई येऊन राहायची, चाल घरी दिवे लावायची वेळ झाली. तेव्हा तोपर्यंत जर आपल्या घरातनी बसून जर हातातनी माळ घेतली तर किती नामस्मरण होईल, किती होईल नामस्मरण. पण करेल कोण, कोण करेल ती नाम साधना. नाम घेण्यासाठी आम्ही जी तळमळ करतो, पण ते मिळालेलं नाम मात्र आम्ही घेण्यासाठी तेवढी तळमळ करतो का. त्या नामाचा आम्ही तेवढा अभ्यास करतो का. फक्त नाम मिळालं की झाला का उद्धार. अरे ते मिळालेलं जे नाम आहे ते नाम आमच्या श्वासामध्ये रूढ झालं पाहिजे. श्वासामध्ये ते राहिलं पाहिजे. प्रत्येक श्वासावरती त्याची गती तयार झाली पाहिजे. आणि जी शास्त्रामध्ये सांगितलेली जी गती आहे ती त्या नामामध्ये निर्माण झाली पाहिजे. 8 अंगुल, 4 अंगुल, 16 अंगुल ही गती त्या नामाची झाली पाहिजे. आता ती गती कशी असते, 4 अंगुल कशी असते, 8 अंगुल कशी असते, 16 अंगुल कशी असते, 24 अंगुल कशी असते, ही मात्र गुरुकडून शिकायला लागत असते. गोपाल कृष्ण भगवान श्रीमन्नारायण.